वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। तुम्ही ऐका रे कान माझा विठोबाचे गुण, तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। तुका म्हणे जीवा नको सोड या केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। नमो पांडुरंग दयाला,
सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंद वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांच्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दीन रजनी विठ्ठल विठ्ठल। माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय इंद्रियांना उपदेश करतात, इंद्रियांना शिकवतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर, किंवा नामा म्हणे देवाचा लातया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी। असं हे देवाचं भक्ताचं विश्रांतीचं स्थान श्री क्षेत्र अलंकापूर। या अलंकापूर नगरीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या दरबारात पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या कुशीत, इंद्रायणी मातेच्या तीरावर या भव्य आणि दिव्य जागतिक कीर्तीच्या मंदिरात, ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरात संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा विष्णू सहस्त्रनामाची पारायण। खरं तर आपलं भाग्य आहे, एक पूर्व काळावर एका पवित्र अशा कालावधीत आपण हे अनुष्ठान करतोय। काय पर्व काळ आहे? पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तम उद्या जन्माष्टमी आहे। त्याचबरोबर साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबराय माऊलींचाही जन्म आहे। उत्तम असा पर्व काळ आहे, भाग्यवान आहोत आपण। महाभारत, वेद, शास्त्र, पुराण, श्रुती ही सर्व जी काही ग्रंथ आहेत ना, ते म्हणजे गाईचं दूध आहे, गाईचं दूध आहे। श्रीमद भगवत गीता म्हणजे त्या दुधावरचं लोणी आहे, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे त्या लोण्याचं तूप आहे। म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात ना, याहुनी पैसार नाही हो दुसरे भीष्मे युधिष्ठिर उपदेशिला। किंवा वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे। किंवा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारज। हो, विष्णू सहस्त्रनाम सर्व श्रेष्ठ साधन आहे। विष्णू सहस्त्रनामाची ज्याने कोणी जर साधना केली, आपण सर्वांनी तरी केलीच, पण कोणी जर साधना केली तर त्याच्या जीवनात त्याला सर्व काही प्राप्त होते। सर्व संकट निवारण होतात, आपत्ती असेल तर आपत्ती निवारण होते, रोग असतील तर रोग जातात। विष्णू सहस्त्रनामाची फलश्रुती वाचा ना, रोगार्थ मुच्यते रोगात, बद्धो मुच्येत बंधनात, भयान मुच्येत भीतस्तु, मुच्येत आपन्न आपदः। प्राप्त काय होतं? हिमस्तव मधियानश श्रद्धा भक्ती समन्वितः, युज्येतात्म सुख शांती, श्री धृती म्हणजे धैर्य, स्मृती कीर्ती भी
विठ्ठल. त्याहीपेक्षा दुसरा विशेष असा महत्वाचा आहे की आपण हे अनुष्ठान जे करतोय ते आळंदी क्षेत्रात करतोय. हा, आळंदी क्षेत्राचं काय महत्व आहे? आळंदी क्षेत्रात जर कुणी अनुष्ठान केलं, याच्या पाठीमागे सांगितलं असेल, प्रत्येक कीर्तनकार तेच बोलत आले असतील, परंतु तरी तुम्हाला सांगतो, नामदेव महाराज सांगतात, जो कोण या आळंदी क्षेत्रात अनुष्ठान करील ना, नित्य अनुष्ठान ये तीर्थी, त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठी. ऐशे तीर्थक्षेत्र सर्वोत्तम, अनेक नाही अशी सम, शिवपीठ हे मनोरम, अलंकापुरी हे दीप, नवरनवे येथीची थोरी, साक्षात येऊनी श्रीहरी, ज्ञानदेवा कीर्तन गजरी, समाधी दिधली सुखरूप, अनंत पुण्य ज्याचे गाठी, तरीच ज्ञानदेव पडेल तिठी, जोडे तप कोटान कोटी, ऐशे धुर्जटी बोलिले. हे जे महासिद्धीचे स्थळ, हे जे सर्व तीर्थांचे मूळ, वास केली या सर्व काळ तरी महादोष करतील. अजान वृक्षातळी हरिकथा, नित्य जो नर करी तत्वता, तो न जाय मपंता सर्वथा, ऐसे जगन्नाथ बोलिले. द्वारी सुवर्णाचा अश्वत्थ, नित्य पूजली या स्वस्थ, लक्ष्मी न सांडितया सत्य, आर्त पुण्य होती, नित्य प्रदक्षिणा सप्त, तरी आगाध पुण्य त्वरित, पूर्वज वैकुंठाशी जात 42 सहित. नित्य विष्णूचे पूजन, नित्य नाम संकीर्तन, नित्य वैष्णव संत भोजन, धन्य पावन इहलोकी. नामा म्हणे अलंकापूर, सर्व क्षेत्रा माझी मनोहर, पवित्राशी परम परिकर, त्रिभुवनी अनुष्ठान. किंवा धन्य अलंकापुरी, शिवपीठ शिवाचे, अगस्त्य ऋषीचे पूर्वस्थळ, किंवा शिवपीठ हे शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मूठ. भाग्यवान आहोत आपण आळंदीत आलोय, अनुष्ठान करतोय, हे तर जमेची बाजू आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही अनुष्ठान यथा कदाचित जरी नाही केलं आळंदीत येऊन, म्हणजे आता यावेळेस करायचा, परंतु यथा कदाचित जरी अनुष्ठान नाही घडलं, नुसते तुम्ही आळंदीला जरी आले, तरी नामदेव महाराज सांगतात, जाता अलंकापूर गावी, मोक्ष मुक्ती दावी वाटकश, तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. तुम्ही इथे येऊन जरी इंद्रायणीचं स्नान जरी नाही केलं तरी तुम्हाला यमाची भीती नाही. फक्त तोंडाने म्हणायचं, वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी. त्याच्यामुळे बरीचशी लोक आळंदीला आल्यानंतर इंद्रायणी स्नान करत नाही, फक्त म्हणतात. आमचे 2 मित्र आहेत, महाराज मंडळी आहेत, ते गावाकडून 2 सोपी घेऊन येतात, दोघाला 2 आणतात, आणि इथं आल्यानंतर सकाळी सकाळी माझ्याकडे दूध राहिला असतात, सकाळी सकाळी म्हणतात, महाराज इंद्रायणी जावं लागणार आम्हाला. म्हटलं काय विशेष? आमचं काही नाही हो, पण आमच्या सोबत जे 2 जण आणलेले आहेत ना, आम्ही जर इंद्रायणी नाही गेलो तर ते आम्हाला वर्षभर नाव ठेवतात. त्याच्या पुढे ते सांगतात. म्हटलं मग काय होतं त्याला? नाही हो, आम्ही जर एक स्नान केलं तर वर्षभर आमचं वजन राहतं. आणि ते 2 जण सध्याला इथं टाळ घेऊन उभे आहेत. फक्त त्यांचे नावं सांगत नाही, पण नावं पाहिजे असं तरी कीर्तन झाल्यावर असं पवित्र अनुष्ठान आपण या ठिकाणी करतोय. सर्वांना धन्यवाद. हो, बैठक मोठी आहे, परंतु गुरुवारी अण्णांनी रोज वेळोवेळी बोलतात की खूप छान पारायण चालू आहे. आज तर खरं या ठिकाणी मी जो उभा आहे ना, फक्त अण्णांचा आदेश आहे म्हणून आहे. कारण त्यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आपली पार पाडणं, जबाबदारीनं पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी मी उभा आहे.
खरं तर स्तुती त्यांना आवडणार नाही, परंतु असं एक सूत्र मी ऐकलंय, नोकराची स्तुती काम झाल्यावर करावी, नोकराची स्तुती काम झाल्यावर करावी, मित्राची भावाची स्तुती त्याच्या पाठीमागे करावी, गुरूंची स्तुती समोर करावी, पाठीमागे निंदा करावी असं नाही, समोरही करावी आणि पाठीमागेही करावी. आणि पुढचं वाक्य तुम्हाला आवडेल, बायकोची आणि मुलाची स्तुती समोरही करू नये आणि पाठीमागे. पहा ज्यांना शक्य होईल त्यांना, आम्हाला तर तो त्रास काही. अण्णांनी एक 15-20 दिवसापूर्वी या अनुष्ठानाचा संकल्प या आळंदीत क्षेत्रात येऊन आम्हाला प्रत्येकाला काय काय कामं वाटून दिली, ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. मी स्तुती फार करणार नाही, एका वाक्यात सांगून जाईल. कालच गुरुवर्य बाबा कुरेकर बाबा बोलले मोठ्या महाराजांविषयी, अण्णांविषयी. जोग महाराज संस्था म्हणजे हे एक झाड आहे, त्या झाडाची कुणी खोड आहे, फांद्या आहेत, कुणी खोड आहेत, कुणी पानं आहेत, परंतु गुरुवर्य महाराज म्हणजे त्या झाडाचं फुल आहे. आणि आमचं भाग्य असं आहे की ते फुल आमच्या नशिबात. खरं तर माणसाच्या जीवनात कुणाचं तरी होऊन जगावं, स्वैर जीवन जगू नका, कुणाचं तरी होऊन जीवन जगा. तुमच्या जीवनात काही जर संकट आले ना, तर आपल्या पाठीमागे कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, त्यांना आपलं दुःख जाऊन सांगावं. प्रत्येकाच्या जीवनात एक व्यक्ती अशी पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे. कारण पूजनीय मुरारी बापूंनी एक छोटीशी एक गोष्ट सांगितली होती. एक गाय जंगलात चरत होती आणि चरत असताना तिच्या पाठीमागे वाघ लागला. तिला जीव वाचवायचा होता म्हणून ती जोराने पळत होती. पळत असताना काय झालं, पाठीमागे वाघ होता, समोर गाय होती. गाय जीव वाचवण्याच्या तळमळीने पळत होती, वाघ शिकार करण्याच्या तळमळीने पळत होता. परंतु पळत असताना समोर एक तळ आलं आणि गायीची झेप उडी जी गेली ना, ती तळ्यात पडली. पडल्यानंतर पाठीमागे वाघ होताच, तोही त्या तळ्यातच पडला. परंतु गाय जीव वाचवण्याच्या इच्छेने पळत होती, त्याच्यामुळे गायीचा आणि वाघाचा थोडसा अंतर पडला, थोडसं अंतर पडलं. अंतर पडल्यानंतर दोघंही फसले. परंतु गायीने वाघाकडे पाहिलं आणि सांगितलं, वाघ दादा, मीही फसले आणि तूही फसलाय, परंतु ऐक, तू शक्तिवान आहेस, बलवान आहेस, परंतु तुला आता मरावं लागणार आणि मी वाचणार. का वाचणार? कारण मला कोणीतरी मालक आहे. आता त्याची यायची वेळ झाली, तो आता येईल, तुम्हाला शोध घेईल माझा आणि बरोबर या फसलेल्या ठिकाणावर मला तो घेऊन जाईल. तू जरी ताकदवान असला तरी तुला आता मरावं लागणार. कारण का? मालक नसल्यामुळे. कारण जीवन जगत असताना कुणाचं तरी होऊन जगावं. विठ्ठल वारकरी संप्रदायातलं शुद्ध सोनं म्हणजे आमचे अण्णा महाराज आहे. अण्णाने तर त्याही पुढे कळस केला. महाराजांनी आयुष्यभर जीवनात कष्ट करून आमच्यासारखी अशी शेकडो मुलं तयार केली. काय परिस्थिती असेल हो, एकतर लग्न झाल्यानंतर आळंदीला आले. तुम्ही थोडासा विचार करा, घरीची काय परिस्थिती असेल. 8 दिवस लोकांना गाव सोडायचं कठीण जाते. महाराजांनी 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केला. गावाकडे गेल्यानंतर काय परंपरा होती का? लगेच आश्रम मठ तयार. तिकडे गेल्यानंतर एक भिलपुरीला काय शिलाई मशीन चालवली, मुलं शिकवले. त्याच्यानंतर नालेवाडी, आपेगाव, पैठण, रात्रंदिवस कष्टमय प्रवास करत गुरुवर्य महाराज इथपर्यंत आले. आणि अण्णांनी त्याही पुढे एक पाऊल टाकून जीवनातलं सर्वस्व या संप्रदायाला अर्पण केलं. मी तरुण सागरजी महाराजांचे 4 वाक्य ऐकले. एक आपकी अदालत, त्याच्यात मुलाखत आहे त्यांची, तरुण सागरजी महाराजांची. जीवनात कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ कुछ पाने के लिए कुछ कुछ खोना पड़ता है, बहुत कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पड़ता है और सब कुछ पाने के लिए सब कुछ खोना पड़ता है. जीवनात जर आपल्याला काही मिळवायचं असेल, याच्यातला एक माणूस मी पाहतो, ही समोर बसलेली माणसं फार मोठी माणसं आहेत, फार मोठी माणसं आहेत. परंतु अण्णांच्या शब्दाला मान देऊन ही माणसं 8 दिवस या ठिकाणी आहेत. सर्वच गुरुबंधू, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आहेत बरं का. सर्वच आहेत. एक एकाहुनी बळी रे.
एकाहून सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग 5 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय इंद्रियांना शिकवतात. विषय असा आहे बघा, इंद्रियांना शिकवतात. विठ्ठल विठ्ठल इंद्रियांना का बरं शिकवतात? का शिकवतात इंद्रियांना? काय गरज आहे इंद्रियांना शिकवायची? तर ऐका, परमार्थिक मनुष्याच्या जीवनात इंद्रिय जर ताब्यात नसतील तर त्याचा कधी घात होईल हे सांगता येत नाही. म्हणून इंद्रियांना शिकवतात. इंद्रियांना तुम्ही जाणकार माणसात उत्तम ड्रायव्हर कोणाला म्हणतात? जो गाडी जोराने पळवतो तो का कंट्रोल करतो तो? हा, कंट्रोल करतो तो. जोराने कोणी पळवतो? आमचे मित्र आहेत, त्यांना मी मोटरसायकल चालवायला सहज बसवलं. म्हणलं, त्यांनी सांगितलं मला शिकवा गाडी. सहज बसवलं. अहो पहिल्याच वेळेस बसले, 80-90 नाही गाडीने. मी पाठीमागून म्हणलं, अहो शिवाजीराव. मग जाऊ द्या, आडनाव नाही सांगितलं, शिवाजीराव किती काय म्हणलं, अहो शिवाजीराव इतकी स्पीड झाली का? की थांबू का? थांबा ना. ब्रेक कोणा पाहिलं? म्हणजे गाडी कोणी पळवतं, परंतु कंट्रोल करणं कोणाचंही काम नाही. उत्तम ड्रायव्हर त्याला म्हणतात की जो गाडी कंट्रोल करतो. पळवतो तो आहेच, परंतु कंट्रोल करतो तो. तसं उत्तम साधक कोणाला म्हणतात? जो इंद्रियाच्या मागे जातो त्याला नाही, जो इंद्रियाला कंट्रोल करतो त्याला. विठ्ठल इंद्रियाच्या जर मागे आपण गेलो तर जीवनामध्ये अनेक प्रकारचे तोटे आहेत. अनेक प्रकारचे तोटे आहेत. पहिला तोटा आहे अज्ञान वाढतं. दुसरा तोटा आहे अधःपतन होतं. तिसरा तोटा आहे आरोग्य बिघडतं. चौथा तोटा आहे दुःख भेटतं. आणि 5वा तोटा आहे आपल्या हितापासून आपण दूर जातो. विठ्ठल पहिलं कारण आहे अज्ञान वाढतं. माऊली सांगतात, एक नेनावया ह्याचे कारण जे इंद्रिया अधीनपण तिही आकळीचे अंतःकरण मन गुणे भ्रमे. आत्मा नित्य आहे, देह अनित्य आहे हे न कळण्याला कारण जर कोण असेल तर ती इंद्रिय आहे. हे न कळण्याला कारण कोण आहे? कारण जीव इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे जीवाची बहिर्मुखता वाढते आणि इंद्रियाने अंतःकरणाला स्वाधीन केल्यामुळे जीवाचा अविचार वाढतो. त्यामुळे देहच नित्य आहे, विषयच सुखरूप आहे आणि परमात्माच या जगतच सत्य आहे आणि परमात्म्याचा अभाव आहे असा भ्रम होतो. विठ्ठल म्हणून अज्ञान वाढतं. इंद्रियाच्या मागे जाऊ नका, अज्ञान वाढतं. आमची काही मंडळी आळंदीत शिकायला येतात आणि 10 वाजेपर्यंत झोपतात. किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत जर झोपलं तर कसं ज्ञान प्राप्त होईल? 10 वाजता उठल्यावर म्हणतात बाथरूम कुणीकडे आहे. एका जणाला मी तर कायम फोन करतो 8:30-9 ला, कायम बाथरूम मध्ये. ते सुद्धा इथंच आहे. अज्ञान वाटतं. येत नेनवया याचे कारण जे इंद्रिया अधीनपण ती आकडीचे अंतःकरण मनवणी भ्रमे. आता मी जे उदाहरण सांगते जवळजवळ मी कुणाचं नावच सांगणार, वेळ लागणार नाही. दुसरं कारण असं आहे अधःपतन होतं. विषय वाढत बघा, अधःपतन होतं. थोडक्यात सांगतो, मनाचा स्वभाव इंद्रियाचे ओढी आणि पतनाचे जोडी वरी हवा. इंद्रियाची ओढ कुठं आहे? विषयाकडे आहे, विषयाकडे. आणि त्याच्या पाठीमागे जाणार मनाचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे अधःपतन होतं. किंवा तपासिते मन करूप आहे घात. धरुणी सांगत इंद्रियांचा अधःपतन. आता आपण पैठणकर मंडळी आहोत. नाथ महाराज चिरंजीव पद मध्ये सांगतात ना, का जे विषय 5 आहे ती पुढं ते अवश्य साधका नाडीती मनोनी लागून येते प्रीती कवने रीती. ऐक पा पुढे 25च्या ओव्या आल्यात. अधःपतन होतं. तिसरं कारण मी तुम्हाला सांगितलं काय? आरोग्यनाश. आरोग्यनाश. माणसाला त्याग आवडतो का भोग आवडतो?
भोग आवडतो. आणि भोग आला रे आला का भोगे रोगा जोडून या दिले अनेका. किंवा चित्त कुठे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रसना अनावरी तुका म्हणे टिंब आहे. किंवा तोंडे खाय फार वैकुंठवासी बोधे बाबा सांगायचे की गात्यात काही शब्द आलेत ना आपली तेवढी योग्यता नसते म्हणून ते शब्द आपण कधी कधी उच्चारायचे नाही, फक्त पुन्हाने आपलं करायचं. उच्चाराला तुम्ही ऐकत ना. म्हणजे तिसरं कारण म्हणजे आरोग्य नाश. चौथं कारण दुःख वाढत. इंद्रियाच्या पाठीमागे जर आपण गेलो तर जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती आपल्या वाढायला याच्यात नवला सिद्ध पुरुष जरी असेल तरी तैसी प्राप्ती ही पुरुखे इंद्रिय लाळले जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिक. विठ्ठल इंद्रियाच्या द्वारा इतकं दुःख होतं. मरण इंद्रियाच्या दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे दुःख होतं. लावण्य ते खरे दुःख होतं. आणि पाचवं महत्वाचं कारण आहे इंद्रियांना आपल्या हित कळत नाही. इंद्रियांना आपल्या हित कळत नाही. माऊली सांगतात हितासी जे जे निके ते सदाची इंद्रिया या दुःखे एरवी सोपे योगासारखे काही आहे इंद्रियाला हित कळत नाही. तुम्हाला मी उदाहरण पटवून देईल. तुम्हाला लहान छोटासा मुलगा असेल, छोटासा मुलगा आहे ना, कितीला आहे शाळेत? 6वीला. ज्यावेळेस तुम्ही त्याला पहिलीला शाळेत घातलं होतं, पहिलीला, त्यावेळेस तो शाळेत जात होता का? त्याला आवड होती का जायची? नाही, त्याला आवड नव्हती. पूर्वी असा उपक्रम होता लहान लहान मुलांसाठी खिचडी, ती सुकडी, आमच्या वेळेस सुकडी होती ती. म्हणजे सुकडीवाले बरेच गिरायक आहे त्याच्यात. खिचडी आता आली, सुकडी होती सुकडी. ती कशासाठी होती हो? लहान मुलांना शाळेची गोडी लागावी. मोठ्याला मॅट्रिक ज्याला नव्हती ती. मॅट्रिक ज्याला देऊन पहा बरं टोपला खाते. मॅट्रिक लहान मुलांसाठी होती ती, कारण त्याला शाळेची गोडी लागावी म्हणून. विठ्ठल परंतु त्या मुलाला शाळा आवडत नाही. लहानपणी शाळा आवडत नाही. पूर्वी पळून यायची सवय होती. शाळेत गेलं की सरांना चुकून पळून यायचं. मग गुरुजी 4 मुलं राहायचे. त्याला असं ते काय उचल मागणी प्रकार काय कडक ते वातावरण होतं. बरोबर त्याला उचलवाणी करून त्याला गावातून म्हणजे इंद्रियाला हित कळत नाही. मुलाचं हित कशात आहे? घरी आहे का शाळेत आहे? परंतु त्याला शाळा आवडत नाही कारण इंद्रियाला हित आवडत नाही. दुसरं उदाहरण असं आहे, नवीनच पूर्वी मुलीची लग्न व्हायची. म्हणजे आता कोणाचे होतात तुम्ही ठरवून घ्या. छोट्या बालपणात मुलीची लग्न व्हायची. लग्न झाल्यानंतर त्या मुलीला सासरीला जावं वाटायचं का? नव्हतं जावं वाटत हो. का जावं वाटत नव्हतं? कारण सासूचा जाच होत. पूर्वीच्या सासवा होतेच तसे. ताकद होती. आता सासरवास राहिला, आता सुनरवास झालेला. तिला जावं वाटत नसायचं. मी काय गावात पाहिलंय, 1 तास रडायचा कार्यक्रम चालायचा. 1 तास. की रडणारी लोक आहेत ना, मुलगी वाटायला होत असताना असं वातावरण तयार करतात महाराजजी. सुरुवातीला साधे राग घेतात. यमन, पिंपलास, मधुवंती, गावकरी लोक. त्याच्यानंतर जरा नातेवाईकांना ना, चुलते काके आले ना, ते थोडे जरा मालकंस, चंद्रकंस, मधुकंस, आणि ते वडील आले की तोडी घेतात आणि भैरवीने आई शेवट कर. मुद्दा माझा असा होता, मुलीला सासरला जावं वाटत नाही. परंतु मुलीचं हित कुठं आहे? सासरमध्ये आहे का माहेरमध्ये आहे? कारण लग्न झाल्यावर जर मुलगी सासरमध्ये आपलं माहेरमध्ये राहिली तर लोक संशय घेतात. लग्न होऊन ही इथेच का राहिली? लोक संशय घेतात, पाठीमागे नाव ठेवतात. मुलीचं हित हे कुठं आहे? सासरमध्ये आहे. विठ्ठल मुलाचं हित शाळेत आहे, मुलीचं हित सासरमध्ये आहे. आता मला तुमच्याकडे यायचं. आपल्याला संसार आवडतो
का परमार्थ आवडतो? काय माणसं कबूल झाले रो तुम्ही? हा, आवडतोच ना? आवडतो. ठीक आहे बाबा, तुमच्या चरणावरती दंडवत. हा, संसारच आवडतो नाही, बरोबर, त्याला पुरावा आहे. विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी झाला संसार आवडतो. परंतु आपलं हित संसार करण्यात आहे का परमार्थ करण्यात आहे? बरं, हा, परमार्थ करण्यात आहे. काय माणसं आहेत, सगळ्याला कळतं पण का करत नाही ते? सगळे म्हणतात परमार्थ करण्यात हित आहे, मग आता गावाकडे जाणार का नाही? म्हणजे माणसं एक 2 in 1 म्हणतात त्याला. हा, लोक जैसा हो, म्हणजे जसं वातावरण चाललंय तसं लोक वागतात. आपलं हित कशात आहे? परमार्थ करण्यात आहे. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ 8वी गोपाळ तेच हित. गोपाळाचं परमात्म्याचं आठव करणं, परमार्थ करणं याच्यातच आपलं हित आहे. विठ्ठल महाराज, परमार्थ करण्यात आपलं हित आहे. परमार्थ म्हणजे परमार्थाचा शेवट आपण या ठिकाणी आपण करतोय, अनुष्ठान करायचं. परमार्थिक क्रिया ज्या असतील त्या करण्यात आपलं काय आहे? हित आहे. मुलाचं हित शाळेत आहे, मुलीचं हित सासरमध्ये आहे, तसं आपलं सर्वांचं हित, जीवाचं हित थोडक्यात परमार्थ करण्यात आहे. म्हणून तुकोबरा इंद्रियांना उपदेश करतात. पहिला उपदेश करतात वाणीला, अभंगाच्या पहिल्याच्या. माझेवाचे गोड नाम विठोबाचे. शास्त्रात श्रेयस आणि प्रेयस असे 2 मार्ग आलेत. श्रेयस म्हणजे आपल्या हिताचं
आणि प्रेयस म्हणजे आपल्या हिताचं नाही परंतु आवडतंय ते. श्रेयस आणि प्रेयस. घर आपल्या हिताचं नाही परंतु आवडतंय. माहेर मुलीच्या हिताचं नाही परंतु तसं संसार आपल्या हिताचा नाही आवडीचा आहे परंतु हिताचा. श्रेयस आणि प्रेयस. कुशल इंजिनियर काय करतो? बऱ्याच चौकडून येणारं पाणी, त्याला एक धरण वगैरे म्हणतात आपल्या तिकडे, त्याला असं एकत्रित करतो आणि त्याला दिशा देतो. काय करतो? दिशा देतो. दिशा दिल्यानंतर महाराज करोडोचे लाभ होतात. शेतीला उपयोगाला येतं, कंपन्या चालतात, नगरपालिका, महानगरपालिका, करोडोचे लाभ होतात दिशा दिल्यानंतर. तसं या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबा इंद्रियाला अडवत नाहीत बरं का, इंद्रियांना दिशा देतात, अडवत नाहीत. कारण इंजिनियर धरण बांधण्याच्या अगोदर अडवतो आणि नंतर दिशा देतो असं नाही. अगोदर दिशा देतो आणि नंतर अडवतो. कारण जर अगोदरच अडवलं, धरणाचं तोंड जर अगोदरच बंद केलं तर ज्याने तोंड बंद केलंय त्याला तोंड दाखवायला तोंड राहत नाही. म्हणून अगोदर काय करतो? दिशा देतो. तसं जगद्गुरु श्री तुकोबा या अभंगातून इंद्रियांना अडवत नाही, दिशा देतात. वाणीला काय आवडतं? वाणीला काय आवडतं? गोड. बरोबर ना? आपल्याला गोड आवडतं. डोळ्याला काय आवडतं? पाहणं. कानाला काय आवडतं? ऐकणं. तो विषय दिलाय बरं का. घेई घेई माझी वाचे गोड नाम. तुम्ही घ्यारे डोळे पहा, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, मनात येते धाव घे राय विठोबाचे. तुका म्हणे जेव्हा नको सोडिया. इंद्रियाला अडवलं नाही, इंद्रियाला मार्ग दाखवला, दिशा दिली. विठ्ठल इंद्रियांना अडवणं तितकं सोपं नाही. जे सारसाई बिघडता होय निवत्स करिता का पुनम बुदवडिता भानुया पुनी पै माये पुनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक दामिना तैसे विषयांचे घर इंद्रियासाठी तात्वर युगांत होय ते वीर राग साधी. इंद्रियांना अडवणं सोपं नाही म्हणून दिशा देतात. घेई घेई माझे वाचे. घेई घेई 2 वेळेस म्हणतात. घेई घेई 2 वेळेस म्हणतात आणि डोळ्याला एकदाच म्हणतात. तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही ऐका रे कान. आणि घेई घेई 2 वेळेस का म्हणतात? तर ऐका, जिभेकडे 2 काम आहेत. जिभेकडे कोणते? पहिलं काम म्हणजे बोलणं आणि दुसरं काम म्हणजे टेस्टिंग. म्हणजे पदार्थ हा चव तेच ना सांगायचे. पदार्थ चव कोण सांगतं? जिव्हा सांगते. टेस्ट करायचं. कारण एखादा जर हुशार मंत्री असला तर 2-2, 4-4 खाते असतात. आणि जर हुशार नसला तर 3 खात्याचा. जिभेकडे 2 काम आहेत. थोडक्यात जिव्हा ही कर्मेंद्रिय आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे. पहिलं घेई म्हणजे कर्मेंद्रिय, घेई घेई माझे वाचे. आणि नाम गोड, गोड नाम विठोबाचे म्हणजे ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय अशी जिव्हा आहे. कारण महाराज स्वर्ग नरक गरिबी श्रीमंती गती ही सगळी अधोगती ही जर कशाला अवलंबून असेल तरी जर माणसं गोड बोलली ना तर लोकांना आवडतात. लोकांना आवडतात म्हणण्यापेक्षा ज्याला कार्य करायचं त्याने गोड बोललं पाहिजे. साचा आणि मवाळ आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ. संतांचे पण काही 2 प्रकार आहेत. काही काही अति कडक आहेत आणि काही काही लोकांना घेऊन चालणारे आहेत. म्हणजे गोड बोलतात आणि गोड बोलून लोकांकडून काम करून घेतात. जिभेचं काम आहे. गोड जिभेला आवडतं. 2 वेळेस म्हणतात घे. आणि माझे काम म्हणतात. एखाद्याकडून तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल तर त्याला बाबू बाबू असं म्हणायला लागतं. बैलाच्या पाठीवरून आपण बैलाकडून काम करून घेतो. अगोदर त्याला त्याच्या पाठवून हात फिरवतो का नाही? फिरवतो ना. काय खेड्यापडत अशी ती सवय आहे. पाठवून हात फिरतात आणि ते तोंडाने करतात ना. करतात की नाही? कारण मी लहानपणी ते केलेलं आहे का. पाणी पाजत असताना म्हणजे इंद्रियांना सबुरीने घेतात. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जिभेला सांगतात. जिभेला काय आवडतं? गोड. गोडच. तू फक्त कनिष्ठ विषय काढतात आणि श्रेष्ठ विषय देतात. विठ्ठल जिभे गोड तीन
जिभे गोड तीन अक्षरांचा जिभे गोड तीन तीन चाले कोणी संघ म्हणतो पण तीन अंतरे संघ म्हणणं अवघड आता तीन चाले मी संघ म्हटलो पण याचे अंतरे सुद्धा ज्यांना कळलं असेल त्यांना आता कळलं, ज्यांना नसेल कळलं त्यांना उद्या कळलं. जिभे गोड तीन नाम किती गोड आहे महाराज, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आपण परवा कीर्तन ऐकलंय, नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ हे नाम गोड आहे. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझ, तुझे उच्चारिता मना येत सेलाच हो. म्हणून परमात्म्याला विनंती, जिभेला विनंती करतात की हे जिव्हा घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. परंतु ऐका, नुसतं जिभेने घेऊन चालणार नाही, जिभेने घेऊन चालणार नाही. दुसरे इंद्रियाला विनंती करतात, डोळ्याला अभंगाच्या डोळे तुम्ही ठाणे सुख,
अंतरा आम्ही काय म्हणतो नाही डोळे तुम्ही घ्या रे सुख, कारण डोळे तुम्ही सुख घ्या हे जास्त वेळा झाल्यामुळे एखाद्या वेळेस डोळ्याचं सुख घेते. कारण विषय एखादा जास्त झाला म्हणजे सुख घ्यायला तयार नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. असं मी ऐकलंय. पहा, आपली जास्त ताकद कशात खर्च होते तर दृष्टीने खर्च होते. आपण पाहत राहतो ना, डोळ्यातून आपली जास्त तपश्चर्या जरी असेल तरी नेत्रातून डोळ्यातून जास्त खर्च होते. म्हणून डोळ्याने व्यवस्थित चांगलं पाहिलं पाहिजे. नेहमी पाहत असताना डोळ्याची जबाबदारी आहे. मला सांगा, डोळे झाकल्यानंतर जास्त दिसतं का डोळे उघड्या असल्यावर जास्त दिसतं? नारायणराव तुमचं काय म्हणणं? झाकल्यावर नाही ना? तुम्ही तर असं केल्यामुळे मला ते लागत. जे म्हणतात अजून मी डोळे झाकलेच नाही. अहो, आता तुम्ही ध्यान करायला बसले ना, ध्यान करायला बसले डोळे झाकता का नाही? का उघडे डोळे? ध्यान करता की नाही? ध्यानच करता की नाही? जाऊ द्या, ते विषयच आपण पुढे घेऊ आता. डोळे ऐका, अनाधिकारी जर असेल तर डोळे झाकल्यानंतर त्याला जास्त, त्याने काय जे कामं केले असतील त्याला सगळे डोळे झाकल्यावर दिसतात. एकांत कोणालाही चांगला नाही महाराज. मूर्खाला एकांत चांगला नाही. एकांतात राहण्याकरता सुद्धा ज्ञानी, शिकलेला, सुज्ञ, शहाणा असावा लागतो. एकांत कोणालाही चांगला नाही. म्हणून तुम्ही डोळे झाकू नका. एकांत कुणालाही चांगलं नाही. तुम्ही पहा, पण काय पहा? विठोबाचं मुख पहा. डोळ्याला काय आवडतं? सौंदर्य. थोडक्यात सौंदर्य डोळ्याचा विषय आहे. सौंदर्य दिसलं तर डोळे तिकडे जातात. आपण जर एखादा मुलगा सुंदर असेल तर आपण त्याच्यावरून कल्पना करतो, याची आई तरी सौंदर्यवान असेल, याचे वडील तरी सुंदर असतील, कुणीतरी घरात त्याच्या सुंदर असेल. कल्पना करतो की नाही? तसं महाराज, हे जग ज्याने बनवलंय किती सुंदर आहे. या जगाला बनवणारा तो किती सुंदर असतो. सुंदरपणाची साम्यता, पावणे 7, 25 मिनिटं आपल्याकडे राहील. डोळ्याचा विषय, सौंदर्य. हा 34 म्हणजे आपण म्हणायचं पावणे 27 सगळं बरोबर. डोळ्याचा विषय आहे सौंदर्यपान. जग ज्याने इतकं सुंदर बनवलं तो परमात्मा किती सुंदर असेल, म्हणून त्याला तुम्ही पहा. डोळे तुम्ही पहा विठोबाचे मुख, मी ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाला विनंती केली पुढे, तुम्ही काय करा कानांनो, तुम्ही ऐका, पण तू काही ऐकू नका. काय ऐका? षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, किंवा ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य
ऐश्वर हे साही गुणवर्य भक्ती. परमात्म्याचे गुण ऐका, काही ऐकू नका. आमच्या संस्थेत छोटासा मुलगा होता, त्याला गाणे ऐकायची सवय होती. आणि गाणे ऐकायची सवय म्हटल्यानंतर त्या संस्थेत मुलांदेखत काही ऐकता येत नाही, म्हणून तो रात्री सगळे मुलं झोपले की 12-12:30 वाजता येत होतं त्याच्याकडे. 12-12:30 वाजता उठला की पेटीजवळ असं बसलं की मस्त कानात ते. मी बाहेरून कुठून जरी कार्यक्रम आलो तर माझा एक आपला सरळ नेहमी मुलांच्या आपल्या हॉलमध्ये जायचं आणि लाईट सुरू करून व्यवस्थित पाहायचं, नंतर आराम करता जायचं. मी त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा डोळे लावून मस्त मस्त भारी गाणं सुद्धा मला आठवतं, पण सांगणार नाही. तो ऐकत होता, मी त्याच्या कानातून ती हेडफोन घेतला आणि माझ्या कानात लावलं तर त्यावेळेस 24 तास गाणे होते. मग मी त्याला मारलं नाही, शिक्षा नाही केली. मग त्याला काही दिवस म्हणलं तुला ऐकायचं ना, ऐक, फक्त अभंग ऐकायचा, अभंग ऐक, गवळणी ऐक. मग ऐकत ऐकत ऐकत, कारण आपल्या कनिष्ठ विषय काढायचा आहे आणि श्रेष्ठ विषय का नाही, त्याचा विषयच आहे ऐकणं. ऐका, परंतु परमात्म्याचे गुण ऐका. विठ्ठल तुम्ही सुद्धा ऐकता आणि काही ऐकू नका. आता कीर्तनातच जर लोक गाणी म्हणायला लागली तर तुम्ही तरी काय ऐकणार. पण सांगा, कोणी जर गाणे म्हणायला लागलं तर त्याला खालून सांगा, ओ महाराज गाणे म्हणू नका, गाणे म्हणू नका. म्हणायचे असतील तर अभंग म्हणा. आता कुठेतरी एक घटना मी ऐकली, त्यांनी खालून एक जुना माणूस होता, कीर्तनकार, तो आहे ना जास्त उड्या आणायला लागला. कीर्तन आता एक नवीन एक आलाय, ते इतके जास्त उड्या. खालून एक माणूस बोलला, बोलल्यानंतर म्हणजे असं श्रोते सुद्धा काही काही असा एक प्रकार आहे पहा. आता मंदिरात पूजनीय चैतन्य महाराजांना सांगितला, काय काय वेळेस असं होतं, वक्ताही चांगला नसतो आणि श्रोताही चांगला नसतो. काही वेळेस असं होतं, श्रोते चांगले असतात परंतु वक्ता चांगला नसतो. काही वेळेस असं होतं, वक्ता चांगला असतो परंतु श्रोते चांगले नसतात. आणि काही वेळेस असं होतं, वक्ताही चांगला असतो आणि श्रोतेही चांगले असतात. काही काही ती लाईन आहे पा, ती लाईन वेगळीच आहे. श्रोतेही तसेच आणि वक्तेही तसेच. त्याला असं एक उदाहरण दिलंय. एका उंटाच्या घरी लग्न होतं. उंटाच्या घरी लग्न होतं, गाढवाला मंगलाष्टक म्हणायला बोलवलं. आणि नंतर तो उंट म्हणाला, काय गाढव दादा तुमचा आवाज, म्हणजे वक्ताही चांगला नाही आणि श्रोताही चांगला नाही. विठ्ठल म्हणून ऐकताना विचार करा, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. विठ्ठल विठ्ठल मना तेथे धाव घेई, 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 मना तेथे धाव घेई. खमीर, गिटार आणि मांड. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई.
आता वेळ नाही का आपल्याला, त्याच्या अंतरी पुन्हा वेगवेगळे आहे. आता तुम्ही म्हणता लांबा, पण आपली वेळ जेवण करायचीच ना थोडं. बरं 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 आणखी दुसऱ्या चाले म्हणतो परत. मनात ते दाव घेई राहे विठोबाचे पायी. ऐका, आपलं सर्व जीवन, आपली सर्वची इंद्रिय आहेत ना, ते सगळ्या इंद्रियाचा राजा मन आहे. हा, इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. त्याच्यामुळं मनाला सांभाळायचं, मनाला. कारण मन फार विचित्र आहे महाराज. हा, आपले साधक वर्ग आहेत, तुम्ही फक्त पाठीमागे एवढंच म्हणा. बळीराम दादा, सगळ्यांनी फक्त पाठीमागे एवढंच म्हणायचं. काय? तुम्ही बारीक वाचा म्हणजे सगळ्याला कळलं. आणि वाईट असताना माझ्याकडे पहा म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं कळलं. होय नाना 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 बोला. मनाची पाटील देह गावीचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना. विश्वास धरू नका त्याचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना. हात करील नेमाचा होय नाना होय नाना होय नाना होय नाना. पाडील फशी मी आलो रायाचा दोषी हो. ऐका दादानो, मी आलो रायाचा दोषी हो. ऐका दादानो, मी आलो रायाचा एक पद्धती आहे. आम्ही लॉकडाऊनच्या काळात आत्ता भजन केलं. 5-5, 6-7 तास रोज प्रॅक्टिस केली. आमचे परममित्र उमेश महाराज, श्याम महाराज, आमचे गोपाल महाराज, आम्ही 7-8 जणांना, आमचे 15-1 विद्यार्थी. तुम्ही असं करून पहा महाराज, आपण एकत्रित बसत नाही. कारण प्रत्येकाची कल्पना वेगळी असते. सगळी जर माणसं एका जागेवरती आली आणि सगळ्याच्या डोक्यातलं जर मटेरियल काढून त्याला बनवलं तर ती वेगळंच होतं काही. म्हणून त्याच्यातला एक प्रसंग हा, एक पूर्ण हे 4-5 चरण आहे त्याचे. जोशी प्रकार, होरा जोशी प्रकार आहे. होय नाना असे बरेच अभंग आहेत. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझी म्हणला बाई हो करी कृपा. नाथ महाराजचे काही अभंग आहेत असे, त्याचा आणखी नाही मिळा लागला. बऱ्याच जणांना मी दाखवले, परंतु त्याच्या चाली नाही मिळा लागत त्याचा. आता कोणाला लागतील त्याच्याकडून आपण शिकू. ते नाथ महाराजांचे काही काव्य आहेत असे. होय नाना, होय नाना एवढं तरी लक्षात ठेवा. नाना तुम्ही तरी लक्षात ठेवा. इथं कोणी नाना असतील त्यांनी लक्षात ठेवा. मनाजी पाटील, करमाडकर नाना. मनाजी पाटील देह गावीचा. विश्वास धरून, मनावर आपलं जीवन अवलंबून आहे. म्हणून मनाला विनंती करतात, मनात येथे दाव घेई राहे विठोबाचे पायी. कारण मनाचा स्वभाव काय आहे? धावणं. धावणं मनाचा स्वभाव आहे, धावणं. परंतु धावणं हे कशा करताय? थांबण्याकरता. थांबलं पाहिजे. एका माणसाच्या घरी चोरी झाली. चोरी झाल्यानंतर बराचसा शोध केला, पोलीस कंप्लेंट केली, बऱ्याच जणांना सांगितलं, परंतु काय चोराचा शोध लागला नाही. शेवटी तो घरमालक वैतागला आणि स्मशानभूमीत जाऊन बसला. लोकांनी विचारलं, का हो इकडं स्मशानभूमीत तुम्ही काय करताय? चोर सापडत नाही का तुम्हाला? त्यांनी सांगितलं, चोर कुठे जरी गेला तरी शेवट कुठे येणार आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट किती गोष्ट म्हणजे विसावा काढला पाहिजे. मनाचा विसावा सुद्धा कसं आहे? परमात्म्याच्या पायाजवळ आहे. मनात येते दाव घेईन राहे विठोबाचे पायी. विठोबा
तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. शेवटच्या चरणात चाल आपण नंतर म्हणू. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. जीवाला विनंती करतात की जीवा तू केशवाला परमात्म्याला सोडू नको बाबा. तुझं जीवन तुझं कल्याण सुद्धा कुठं आहे? परमात्म्याच्या जवळच आहे. म्हणून तू परमात्म्याला सोडू नको. एक दोन शंका आहेत, त्या शंका सांगतो. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवन. ते छोट्या तो पहिला तुझं काय नाव? पार्थ. काय नाव आलो? पार्थ उद्धव नव्हते का? वा वा वा. हे नाव तुम्हाला अण्णांनी सांगितलं काय? कारण हे सुद्धा कितीतलंच नाव आहे ना आता. पार्थ जीने के लिए खाना का खाने के लिए जीना? खाने के लिए जीना. वा. कारण तो मुलगा अहो आम्ही मित्र आहेत. संस्थित असताना हे 1 ते 50 गुलाबजामुन काय 1 किलो श्रीखंड खायचे. त्याच्यामुळे का मुलगा सुद्धा त्याची नाही चुकी बाळा. कार्य तुझी नाही चुकी. चुकी खाने के लिए पार्थ खाने के लिए जीना. बरोबर. ऐका, इंद्रिय आपल्याला ज्या कामाकरता दिलेली आहेत त्याच कामाकरता आपण ती वापरली पाहिजे. त्याच कामाकरता ती वापरली पाहिजे. इकडे तिकडे वेळ घालू नका. वेळ कमी आहे. चली जा रही है उमर धीरे धीरे पल पल आठो प्रहर धीरे धीरे चली जा रही है उमर धीरे. वेळ आपल्याकडे कमी आहे. त्याला एक असं उदाहरण सांगतात की एक माणूस स्नान करता गेला. कुठं गेला स्नान करता? कुठं गेला? स्नानगृहात. स्नानगृहात गेल्यानंतर बकेट घेऊन गेला. स्नानगृह इकडे मुंबई पुण्याला स्नानगृह आहेत बरं का. स्नानगृह आहे. तिथे गेल्यानंतर बकेट ठेवली आणि स्नान करण्याकरता बसला. बसल्यानंतर पुढं लिहिलेलं होतं मागे पहा. मागे पाहिलं. मागे लिहिलेलं होतं उजवीकडे पहा. उजवीकडे पाहिलं. उजवीकडे लिहिलेलं होतं. गेला कशाला होता? हे लक्षात ठेवा. उजवीकडे पाहिलं. उजवीकडे लिहिलेलं होतं डावीकडे पहा. गेलेला कशा करता होता? उजवीकडे लिहिलं होतं डावीकडे पहा. डावीकडे पाहिलं. डावीकडे लिहिलं होतं मूर्खा वाचायला आला का स्नान करायला आला? बकेट होतं गळकळ. ते पाणी गेलं गळून. मुद्दा मला तुम्हाला याच्या पुढे सांगायचा. हे बकेट सुद्धा गळका आहे. आपलं हे बकेट सुद्धा गळका आहे. इकडे तिकडे पाहून वाचित बसू नका. स्नान करून घ्या. परमात्मा प्राप्ती करून घ्या. म्हणून दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवर. 2 शंका आहेत छोट्या छोट्या. आपण इंद्रियांना शिकवत नाहीत
का इंद्रिय आपलं ऐकत नाहीत, शिकवत नाहीत. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आलं शिकवत नाहीत. नाना तुमचं शिकवतच नाहीत का? तुम्ही सगळे असेच आहेत का? काय जरा शिकवत जा ना इंद्रियाला, थोडं शिकवलं पाहिजे. पहिली गोष्ट बरोबर आहे तुमचं, पहिली गोष्ट आपण शिकवत नाही, आणि दुसरी गोष्ट आपण शिकवलं तरी ते ऐकत नाहीत. वाचावदे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा. शिकवलं तरी ते तुकोबरा सांगतात इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. इंद्रियाला शिकवलं तरी ते ऐकत नाहीत. आणि तिसरा मुद्दा आहे, शिकवलं तरी इंद्रिय ऐकतात. कुणाचं ऐकलं? तुकोबरायांचं ऐकतात. कारण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आता याच अभंगात तुम्हाला मी पटवून देतो इंद्रियाचं तुकोबरांचं इंद्रियाने ऐकलं की नाही. पहिली विनंती कोणाला केली? वाचेला. घे माझे वाचे बोल नाम विठोबाचे. ऐकलं की नाही वाचेने? ऐकलं. कुठं ऐकलं? माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. दुसरी डोळे तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. ऐकलं की नाही? ऐकलं. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. तिसरी विनंती कानाला. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ऐकलं की नाही कानाने? ऐकलं. आता देवा वाणे मज नाही कावे कान. मज नाही कावे कानी आता देवा विनवाने. चौथी मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. ऐकलं का नाही? ऐकलं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. तुका म्हणे जीवा पाचवी नको सोडूया केशवा. जीवाने ऐकले का नाही? ऐकलं. तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे. सगळ्या इंद्रियांनी ऐकलं. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. तुकोबरायांचं ऐकलं. आणि कुणाचं ऐकलं? मारुतीरायांचं ऐकलं. मारुतीरायांची सगळ्या इंद्रियांचा विषय रामरूप झाला होता. वाचेचा, हाताचा, डोळ्याचा, कानाचा, पायाचा होणं ठीक आहे, परंतु बुध आणि शिष्ण याचा सुद्धा विषय प्रभू रामचंद्र झाले होते. ओव्या पाठ केल्यात मी. मला जेवढ्या आठवतील तेवढ्या मी तुम्हाला सांगतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, सगळे ओव्या आहेत त्याच्यात. मने कवळून या ध्याना मोकलू न जाणे रघुनंदना. संकल्प विकल्प गमनागमन रघुनंदना सरिसेची मन. बुद्धिनिष्ठे जाण सावधान रघुनंदन. राखिते झाले अनुदीन अनुसंधान अखंड. तिसरी चित्त चिंतन समवेत. धरुणी राहिले रघुनाथ अहर्निशी राम राखीत सावचित्त सर्वदा. त्याच्यानंतर निजाभिमानी कपिपती रामोहमस्मी निजवृत्ती. धरुणी राहिला रघुपती अहोराती सावध. अंतःकरण व्यापक पायी रामसखे सर्वांठाई. बालाग्र मात्र सवडी नाही राखण पायी हनुमंत. अंतर्यायसा हनुमंत सर्व भावी रघुनाथ. अंतर्यायसा हनुमंत सर्व भावी रघुनाथ. विठ्ठल विठ्ठल. जेवढ्या आठवतील तेवढा मी तुम्हाला सांगतो. दृष्टीविषयी रघुनंदन दृश्य मात्री भरला जाण. राखीत असे अनुसंधान अखंड नाही. दृष्टीविषयी रघुनंदन दृश्य मात्री भरला जाण. त्याच्या पुढची पहा. डोळा कान श्रवणद्वारे शब्द विषय अर्थावबोधे रामराव राखीत असे महाभाव भक्तराव हनुमंत. कान. त्याच्यानंतर आता नवीन पाठ केलेत ना, थोड्या आठवड्यात जड जातात. त्याच्यानंतर घ्राण नाक घ्राणद्वारे गंधावबोध श्रीराम परम मकरंद. श्वासोच्छ्वासी परमानंद अगाध बोध कपीचा घ्राण. त्याच्यानंतर त्वचा अलंगिता स्पर्शी उडमुनी शून्यत्व आकाशी. त्वचा. त्याच्यानंतर वाचने शब्द उत्पत्ती. धरुणी राहिले रघुपती बोलता व्यवहार वदंती. वीर मारुती नविसंबे. त्वचानंतर हात क्रिया हस्ताची क्रियाशक्ती. क्रिया मात्र रघुपती. घेता देता अर्थ जाती राम मारुती नवसंबे. त्याच्यानंतर चरणांचे गमनागमन आचरणेची रामजान. पाऊलही न पडे शून्य रघुनंदना वाचुनी. त्याच्यानंतर लिंगाची स्वानंदरती. आलं शेवटला आला. लिंगाची स्वानंदरती तव ऊर्ध्वरेता मारुती अखंडानंद रघुपती
सहज स्थिती राखीत. शेवट उदाता स्वभाव अक्षर क्षरी अक्षर रघुवीर उडवून क्षराक्षर राम कपिंद्र राखत विठ्ठल. म्हणजे हनुमंतरायांचा प्रत्येक इंद्रियाचा विषय प्रभू रामचंद्र झाले होते. शिकवल्यानंतर त्यांनी इंद्रियांनी ऐकलं, म्हणून आपण त्यांना शिकवलं पाहिजे. इंद्रिय ऐकतात. हो, पहिली शंका. त्याच्यानंतर दुसरी एक शंका अशी आहे, पहिल्या चरणात महाराज काय म्हणतात, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. आणि तिसऱ्या चरणात काय म्हणतात, दुसऱ्या चरणात म्हणतात तुम्ही घ्या रे डोळे सुख, किंवा तुम्ही ऐका रे कान. पहिल्या चरणात वाणीला काय म्हणतात, माझं, आणि डोळ्याला काय म्हणतात, तुम्ही. हा पार्थ, तू नको सांग, तुझ्या मागचा कोण आहे चष्म्यावाला? चष्मात काय नाव तुझं? हा, त्याचा आवाजच गेलेला आहे. हा पार्थ, माझे म्हणजे जवळचं का लांबचं? हा, अरे पार्थनेच सांगितलं लवकर, जवळचं. माझं म्हणजे जवळचं, आणि तुम्ही म्हटल्यानंतर मग वाणीला माझं म्हणतात आणि डोळ्याला का तुम्ही म्हणतात? आता शरीरात आपल्या सगळ्या इंद्रियांना सारखं स्थान आहे की नाही? जर एखादं इंद्रिय अस्तित्व दाखवायला लागलं तर समजायचं आपलं आरोग्य बिघडलं. आरोग्य बिघडलं. घरात जर एखादा मनुष्य अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं घर बिघडलं. गावात जर एखादा मनुष्य अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं गाव. महाराष्ट्रात राज्यात एखादा जर मनुष्य अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं अस्तित्व बिघडलं. देशात जर एखादा मनुष्य अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं देश. अस्तित्व, इंद्रिय. डोळ्याला काय, वाणीला माझं म्हणतात आणि डोळ्याला असा भेदभाव का करतात? तर त्याचं उत्तर असं आहे बघा. वाणीला माझं म्हणतात कारण मुलगी लग्न झाल्यानंतर सासरला गेली. सासरला गेल्यानंतर तिकडे अगोदर कोणाचा गप्पा आणते? मोह कुणाचा असतो? माहेरचा असतो. मोह माहेरचा असतो. पण तिकडे गेल्यानंतर सगळ्या गप्पा, माझ्या वडील असे, माझी आई तशी, माझी बहीण अशी, भाऊ असा, इकडच्या गप्पा. आणि 10-5 वर्ष गेल्यानंतर एकदा मुलं झाले की तिकडून इकडे आल्यानंतर कुणीकडच्या गप्पा आणते. तसं घेई घेई माझे, अगोदर माझे काय म्हणतात? कारण अगोदर देहाचं ममत्व आहे. अगोदर देहाचं ममत्व आहे. पहिल्या चरणात देहाचं ममत्व आहे, घेई घेई माझे वाचे. दुसऱ्या चरणात ते ममत्व गेलं 50-50. दुसऱ्या चरणात माझे शब्द नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. म्हणजे देवही नाही आणि देहही नाही, दोन्ही 50-50. तिसऱ्या चरणात तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण. म्हणजे देवाच्या जवळ आपण गेलो, देवाच्या लांब गेलो आणि देवाच्या जवळ आलो. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर आता थोडक्यात पंढरपूरला निघाले. पंढरपूरला निघाल्यानंतर तुम्ही इथून सासवडला गेले. सासवडला गेल्यानंतर घेई घेई माझे वाचे. आळंदी म्हणजे घेई घेई माझे वाचे. थोडक्यात आळंदी म्हणजे घेई घेई माझे वाचे. सासवडला गेले, डोळे तुम्ही घ्या रे सुख. किंवा फलटणला गेले, अर्ध्यात गेले, डोळे तुम्ही घ्या सुख. म्हणजे पंढरपूरही तेवढंच आणि आळंदी तेवढीच. त्याच्यानंतर तुम्ही ऐका रे कान. नातेपुते वगैरे जवळ गेले म्हणजे देव जवळ आणि आपण लांब. चंद्रभागेत गेले. चंद्रभागेत गेल्यानंतर मनात येते धाव घे राये आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात एकदा गेले आणि परमात्म्याला पाहिलं रे पाहिलं. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
म्हणे जीवा बरं किती चालू होतं बरं सांगा बरं. हां हां काय म्हण प्रभू
हा 7 तुमचं मत आहे 7. तुमचं मतच नाही का काय? हा जाऊ द्या. आता उद्या सकाळी माझं तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. मी ध्रुवपदला काय म्हटलं नाही या चाली, कारण काही काही चाली अशा असतात ते 6 अक्षराला बसतात, 8 अक्षराला बसत नाही. तुम्ही घ्या रे डोळे सुख, हे 8 अक्षर आहे. तुका म्हणे जीवा, ते तुम्ही घ्या रे डोळे सुख म्हटलं काय होतं, त्याला त्याला गोंधळ होत. बऱ्याचशा चाली अशा आहेत. आमचे एक मित्र आहे ते सुद्धा इथंच आहे. त्यांनी एका प्रमाणात चाल लावली, ठाकलो सेद्वारी ठाकलो सेद्वारी ठाकलो सेद्वारी. तिथं बसली ती, पण मजबिक काय मजबिक काय देवा राहिला ना. ते नेहमी चाल लावतात. ते सुद्धा कुठं आहेत, काय योग जुळून आला मी जेवढं सांगत ते जवळ. हो तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. झाली आपली कीर्तन सेवा. या चिंतनाच्या सेवेतून, या अभंगातून जर काही त्रुटी असतील, एखाद्याला कीर्तन बोलत असताना, आम्ही सांगत असताना कीर्तनाला अभंगाला धरून आमचा प्रयत्न असतो. खेड्यापाड्यातही नेहमी सांगत असतो, काय काय गावात हे उदाहरणं जिथले ते पीठ बसतात. म्हणून काही जर बोलण्यात असेल तर क्षमा असावी. आळंदी क्षेत्रात तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. गुरुवारी अण्णांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होतोय. परंतु गेली 5 दिवस झाले, आज 6वा दिवस आहे. मला काय कुणाला तुम्हाला नाही भेटता आलं. परंतु यदा कदाचित काही लोकांना वाईट वाटतं. मला थोडंसं असं जाणवलं की महाराज आम्हाला भेटलेच नाही भाऊ, आम्ही 6 दिवस. तर उद्याच्याला दिवसभर मी घरीच आहे. ज्यांना पण चहा यायचा असं फक्त दुपारी पारायण झाल्याचं नंतर निवांत वेळ, त्या निवांत वेळ इथंच आहे. हो तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. ज्ञानेश्वर